पावसाळ्याला सुरुवात झाली की आपली पावले आपोआप वळतात ते आपल्या लाडक्या सह्याद्रीकडे। या दिवसामध्ये जणू काही हिरवा शालूच त्याने पांघरलेला असतो। कोंडेश्वर मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या पाठीमागे असलेला हा त्रिस्तरीय धबधबा। आपला बराचसा वेळ हा रांगेत उभे राहण्यातच जातो। प्रत्यक्ष मूर्ती समोरून तर आपण पुढे चलाच्या गजरामध्ये स्कॅन केल्यासारखे पुढे जातो। प्रत्यक्ष मूर्तीला डोळे भरून पाहण्याची आपल्याला सवडही नसते। कोंडेश्वर हे स्वयंभू आहे। कोंडेश्वरच्या पाठीमागं कुंडलिका नदीचा उगम झालेला आहे। इथे 5 कुंड आहे, खाली अशोकवन आहे। ओम नमः शिवाय। ओम श्री गणाय छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। जय शिवराय मंडळी। डॉक्टर प्रसाद ट्रॅव्हलिंग या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मंडळी, पावसाळ्याला सुरुवात झाली की आपली पावले आपोआप वळतात ते आपल्या लाडक्या सह्याद्रीकडे। या दिवसामध्ये जणू काही हिरवा शालूच त्याने पांघरलेला असतो। त्याच्याबरोबरच असंख्य धबधबेही त्याचं सौंदर्य अधिक वाढवतात। असंच ज्या वेळी तुम्ही डोंगराळ भागात वगैरे जाता तिथे हमखास आढळणारी एक गोष्ट म्हणजे मंदिर। आणि यामध्ये तर शिवमंदिरं अशी डोंगरामध्ये अलिप्त अशी उभी असतात। त्यांचं सौंदर्य अधिकच पावसाळ्यामध्ये खुलून येतं। अग्नी, वायू, जल, पृथ्वी, आकाश अशा पंचतत्वांनी बनलेली असंख्य शिवमंदिरे भारतात आहेत, आपल्या महाराष्ट्रात देखील आहेत। आपल्या महाराष्ट्रामध्येच या कामशेत आणि या मावळ भागामध्ये कोंडेश्वर या मंदिराला भेट देण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा। चला तर पाहूया कोंडेश्वर महादेव। जांभवलीतील ग्रामस्थांसाठी कोंडेश्वर हे फार पूर्वीपासून प्रमुख दैवत आहे। जमिनीतून मिळणाऱ्या भरपूर भाताच्या पिकावर ते जगतात, ज्यामुळे त्यांचे जीवन आनंदी आणि समाधानी होते। कापणी मळणी झाल्यावर ते धान्य कोंडेश्वराला नैवेद्य म्हणून अर्पण करतात। श्रावण महिन्यात इथे मोठी गर्दी तसंच उत्सवाचं वातावरण असतं। हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवता आहेत। त्याच्यामुळे गावातील कानाकोपऱ्यात सुद्धा एखाद दुसरं देऊळ हे दिसूनच येतं। पण आपण सगळेच जण मंदिरात जातो, पण आपल्याला आपला बराचसा वेळ हा रांगेत उभे राहण्यातच जातो। प्रत्यक्ष मूर्ती समोरून तर आपण पुढे चलाच्या गजरामध्ये स्कॅन केल्यासारखे पुढे जातो। प्रत्यक्ष मूर्तीला डोळे भरून पाहण्याची आपल्याला सवडही नसते, तसंच मंदिरालाही डोळे भरून पाहण्याची आपल्याला सवय आजवर लागलेली नाही। खरं तर ही मंदिरं हजारो वर्ष ऊन वारा पाऊस झेलत उभी आहेत। स्थापत्य कला, याचं सौंदर्य हे आपल्याला आस्वाद घेण्याची सवय लागली पाहिजे, जी आपल्यामध्ये क्वचितच दिसून येते। यामध्ये अभ्यास करणारे लोकच फक्त रस घेतात, बाकीचे क्वचितच याच्यात इंटरेस्ट घेतात। ही एक सामाजिक चूक आपण म्हणू शकतो। तर इथून पुढे जेव्हा कधी मंदिरात जाल तेव्हा मूर्ती बरोबरच त्या मंदिराच्या सुद्धा स्थापत्यशास्त्राचाही आस्वाद घेत चला।
नमस्कार करा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा अयोध्याय संजयम ब्रह्म शासंगा सरिदात संपादम सदे शिव शिवा हरि ओम नमस्ते वर्तविषे शांति 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 वक्रतुंड सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुर्मते सर्वकार्येषु सर्वदा. ओम श्री मंगलामंगले त्रिनेत्री गौरी नारायण नमस्ते. ओम वरुणदेवता ग्रामदेवता कुलदेवता मातृदेवता पितृदेवता इष्टदेवता सर्व देवी देव्याभ्याय नमः. ओम श्री कोंडेश्वर देवताभ्याय नमः. ओम सोम संतता सोमाता संपिता सोमगुरुजी सोम शिवाय. ओम सोम संतता सोमाता संपिता सोमगुरुजी सोम शिवाय. ओम ब्रह्मांड मंत्रियं कोटि दोष विनाशकम्. ओम ब्रह्मांड मंत्रियं जन्म पाप विनाशकम्. ओम ब्रह्मांड मंत्रियं कोटि दोषिण. ओम ब्रह्मांड मंत्रियं जन्म ओम धी श्री ओम धी श्री. ओम केशवाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. वसुदेवाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. दामोदराय नमः. ओम हरे नमः. ओम श्री कृष्णाय नमः. ओम श्री कोंडेश्वर देवताभ्याय नमः. आता लागली आता पुढे या. ओम ब्रह्मा स्वाहा स्वाहा. ओम देव स्वाहा. ओम ब्रह्मा स्वाहा. ओम आपना स्वाहा स्वाहा. ओम देव स्वाहा. महादेव कोंडेश्वर मंदिरामध्ये आपल्याला कदम काका भेटलेले आहेत. या परिसराची आणि या मंदिराची थोडक्यात माहिती सांगतील. काय सांगाल का? धन्यवाद. आपण माझ्याकडनं माहिती घेता याबद्दल कोंडेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने आपलं अभिनंदन स्वागत करतो. धन्यवाद देतो. कोंडेश्वर हे पुरातन आहे. कोंडेश्वर हे स्वयंभू आहे. कोंडेश्वरच्या पाठीमागं कुंडलिका नदीचा उगम झालेला आहे. इथे 5 कुंड आहे. खाली अशोकवन आहे. म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण पुणे जिल्ह्यामधनं भाविक येतात. या ठिकाणी कोंडेश्वर ढाकबैरी गड आणि कोकणकड्यामध्ये अभयारण्य आहे. ढाकबैरीमध्ये पांडव कालामध्ये तिथं लेणी तयार केलेली आहे. त्या लेणीमध्ये भैरवनाथाचं स्थान म्हणजे शंकराचाच अवतार आहे. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. या ठिकाणचा निसर्गाचा आनंद घेतात. त्या प्रीत्यार्थ आम्ही जांभोली ग्रामस्थ कोंडेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने आपलं सर्व येणाऱ्या भाविकांचं अभिनंदन करत असतो. स्वागत करत असतो. या ठिकाणी 12 महिने अन्नदान क्षेत्र चालू आहे. आणि म्हणून या ठिकाणी सप्ताह होत असतो. कोंडेश्वर पासून 2 दिंड्या जातात. एक दिंडी मी विनेकरी आहे. 30-35 वर्ष त्यांचा विनेकरी आहे. म्हणून या ठिकाणी आलेल्या सर्व भाविकांना आनंद मिळतो. त्याचा स्वाद घेतात आणि पुन्हा मागे जातात. म्हणून ह्या कोंडेश्वर देवस्थानचे जर पुरातन सांगायचं बद्दल लोणावळा ते राजमाची पाईट येणारे भाविक येतात. ते कोंडेश्वर ते ढाकबैरी ते भीमाशंकर पायी पदयात्रा करतात. पुरातन कालामध्ये घोड्यावर लोक येत होते. घोडेश्वर त्याला म्हणतात. असे पर्यटक जात होते. तो पूर्वीचा रोड आहे अजून त्या जंगलामधनं. आणि अजूनही जातात. नाही काय ज्यांना माहिती नाही ते आपले गाईड घेतात आणि भीमाशंकर परत जात असतात आणि आनंद घेतात. म्हणून आपण आलात. माझ्याकडून थोडक्यात अल्पाशी माहिती घेतली. त्या प्रीत्यार्थ मी आपलं अभिनंदन स्वागत करतो. आणि पुन्हा या असेच भेटा. हर हर महादेव. कोंडेश्वर भगवान की जय. धन्यवाद काका. हो.
मंडळी, या कोंडेश्वर मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या पाठीमागे असलेला हा त्रिस्तरीय धबधबा. एका कुंडामधून दुसऱ्याकडे असं एका मागोमाग 3 कुंडामधून अगदी फेसाळत पाणी येतं आणि याचा सुंदर धबधबा तयार होतो. या कुंडांमध्ये पडणाऱ्या पाण्यामुळेच या महादेवाचे नाव हे कोंडेश्वर महादेव पडलं असं सांगितलं जातं. तर मंडळी, पावसाळ्यामध्ये पर्वणी ठरत असलेला हा कोंडेश्वर मंदिराचा परिसर याला तुम्ही नक्की भेट द्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुमच्या भागामध्ये अशीच पुरातन शिवमंदिरं असतील तर मला नक्की सांगा. भेटत राहू इतिहासाच्या वाटेवर. जय शिवराय.